पुणे विद्येचे माहेरघर. पण याच विद्येच्या माहेरघरात अशीही काही ठिकाणं आहेत जिथे सूर्यास्तानंतर भीतीचं साम्राज्य सुरू होतं. कोथरूडच्या गजबजलेल्या कर्वे रोडवर एक हॉस्टेल आहे, चॉईस हॉस्टेल. बाहेरून पाहिलं तर अगदी साधं, पण आतल्या भिंतींमागे एक असं सत्य लपलंय जे ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. बाहेर गावातून समीर पुण्यामध्ये MPSC एक्झामची तयारी करायला आला होता. रूम स्वस्तामध्ये मिळाला नाही, तो चॉईस हॉस्टेलच्या रूम नंबर 307 मध्ये शिफ्ट झाला. तेवढ्यात तिथला सिनियर रोहन आला आणि त्याने समीरला एक वॉर्निंग दिली. समीर, या हॉस्टेलमध्ये राहायचं असेल तर एक नियम पाळायला लागेल. शनिवारी रात्री 3 नंतर कॉरिडॉरमध्ये जायचं नाही आणि पायातला पैंजणांचा आवाज आला तर चुकूनही मागे वळून बघायचं नाही. पुढच्या शनिवारी समीर रात्री 2:45 पर्यंत MPSCचा अभ्यास करत होता. अचानक रात्रीची लाईट जाते आणि एक भयान शांतता सुरू होते. तेवढ्यात त्याला पैंजणांचा आवाज येतो. समीरला वाटते कोणीतरी प्रँक करते, म्हणून तो हळूच दरवाजा उघडतो. पण त्या भयान शांततेत कोणीच नसतं. तेवढ्यात त्याची नजर कॉमन टॉयलेटकडे जाते आणि तिथे लाल शालूमध्ये मोकळी लांब केस सोडून एक बाई त्याच्याकडे पाठ करून उभी असते. क्षणात त्याला एकदम क्रीपी आवाजात कोणीतरी जोरात ओरडण्याचा आवाज आला. तो जोरात दरवाजा लावतो, लॉक करतो आणि घाबरून बाथरूममध्ये तोंड धुवायला जातो. तोंडावर पाणी मारून आरशात पाहतो तर तीच लाल साडीतली बाई त्याच्या मागे झेंडूचं फूल घेऊन उभी असते आणि तिथेच तो बेशुद्ध पडतो. दुसऱ्या दिवशी समीरने ते हॉस्टेल सोडलं. आजही तिथे राहणारी मुलं सांगतात की रात्री 3 वाजता बाथरूमच्या नळातून रक्तासारखं लाल पाणी येतं आणि कॉरिडॉरमध्ये लाल साडीतली ती बाई कोणाची तरी वाट पाहत असते. मित्रांनो, तुम्ही कधी कर्वे रोडवरून रात्री गेला आहात का? जर तुम्हाला पैंजणांचा आवाज आला तर पळू नका, कारण ती तुमच्या खूप जवळ असू शकते.